नंतर इलेक्ट्रिसिटी नंतर अथॉरिटीज आणि हे इम्प्लिमेंट रेग्युलेट करण्यासाठी ज्या अथॉरिटी आल्या तर सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन आता कसं आहे की स्टेट रेग्युलेटरी म्हणजे आपली MERC महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन ह्या कमिशन ह्या रेग्युलेट करण्यासाठी ज्या अथॉरिटी आहेत इलेक्ट्रिसिटी ऍक्टच्या हिशोबाने आणि ज्या ज्या येऊ घातलेल्या आहेत येणार आहेत ज्या आले रेग्युलेशन आहेत ते इम्प्लिमेंट करण्यासाठी अथॉरिटी आहे ते आता स्टेट गव्हर्नमेंट रेग्युलेटरी अथॉरिटी CERC सेंट्रलची आहे म्हणजे आता हे ऍक्ट दोन्ही बाजूने होतात ते Act, any regulatory authority, any court cannot cross the jurisdiction of the law. बरोबर आहे. आता तुमचं हे बघा सबसेक्शन तुमचा सब थोडं दाखवतो तो सिक्युरिटी डिपॉझिटच्या संदर्भात आहे. हा पण खाली काय लिहिलंय राईट. दॅट मीन्स व्हॉट प्रीपेड मीटर इज नॉट कंपल्सरी. खाली शब्द वाचा. इफ द कंझ्युमर इज प्रिपेअर्ड फॉर अ प्रीपेड मीटर दॅट मीन्स व्हॉट आता आपण प्रीपेड नाहीच आहे प्रीपेड लावतच आता प्रीपेड लावतच नाही ना आपल्याला फक्त स्मार्ट मला सांगा त्या प्रीपेड मीटरचं त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे की नाही. मीटर मध्ये प्रोव्हिजन नसतं सिस्टीम असते. सिस्टीम असते ना मग सिस्टम काढा कशाला ठेवता. तसं That नाही. means उद्या you will मला implement मला at the सांगा. point of time. नाही उद्या उठून एखादा म्हटलं की नाही मला प्रीपेड पाहिजे मग काय मग करायचं. तुम्ही लावा ना त्यांना. हा मग तीच सिस्टीम मध्ये आहे. नाही, याला ही- सिस्टीम आता म्हणतात. बऱ्याच मला प्रीपेड नाही मग then you put the smart meter. पण आज तुम्ही आता बघा लोकांना आज तुम्ही एखादी सिस्टीम बनवताना एकासाठी वेगळी आणि एकासाठी वेगळी नाही मग त्यासाठी तुम्ही बनवत. एक पूर्ण सिस्टम ही एकच तुमच्याकडे आहे. ऐका ना sir. जो प्रीपेड लावायला त्याला मला लावा स्मार्ट मीटर पण जो तयार नाही त्याला कशाला लावता? स्मार्ट ऐका, मीटर दुसरी गोष्ट- प्रीपेड मीटर फक्त प्रीपेड साठी नाही आहे ते. हे जे आहे ना आता smart MERC meter. प्रमाणे 1 एप्रिल पासून टॅरिफ बदलला TOD स्लॉट बदलले. आम्ही कसं बिलिंग करायचं त्याचं. साहेब TOD स्लॉट बदलले असेल हा तरी तो सुद्धा हे आहे काय म्हणतात त्याला डिस्क्रिशनरी आहे. ज्याला पाहिजे असेल ना नाही, त्याचा नाही, नाही, नाही. नाही. हे tariff आहे ना ते. अहो, tariff असं आहे. नाही आहे. हे बघा, MERC ने जे tariff what is दिलं, that त्या gives tariff an च्या option to consumer whether he wants or not to install his prepaid meters. 47 subsection 5. ते आताच वाचला ना फक्त. हा मग आम्ही कुठे म्हणतोय prepaid आहेच म्हणून. ते लावा. इव्हन स्मार्ट मीटर्स ऐका माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलं ना त्याप्रमाणे ते पोस्टपेड मध्येच लागणार आहेत. प्रीपेड नाही. आणि गव्हर्नमेंटला सगळ्यात आधी प्रीपेड करायचं आहे. उलट त्यांनी सांगितलेलं आहे. रोल ऑफ द एनर्जी अँड पॉवर मिनिस्टर. तुम्हाला मला दाखवा ना तुम्हाला पॉवर मिनिस्टरनी हे सांगितलं की यू आर कमिंग अंडर RDSS. बरोबर आहे. Does the power minister and energy minister have a right to give such directions? You show me the provision of the Eligibility Electricity Act. पण ते त्यांच्या अंडर येत नाही असं तुम्ही आम्हाला शो करा. नाही नाही, you are नाही, the हे competent कसं आहे, authority. बघा. This is law. इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये जर नसेल इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये जर त्यांच्या अंडर येत नाही असं जर तुम्ही म्हणत व्हॉट इज असाल. अन ऍक्ट. इट इज अन आणि ऍक्ट. सर काय माहिती का फक्त इलेक्ट्रिसिटी ऍक्टच गव्हर्न होत नाही आपल्या इलेक्ट्रिसिटी बिझनेससाठी त्याच्या इथे आता ऐकून घ्या इलेक्ट्रिसिटी ऍक्ट लागत नाही नाही. नाही, लागत नाही असं नाही म्हणलं मी. हा. रोज फक्त गव्हर्न होत नाही. तोच फक्त गव्हर्न होत नाही. राईट. हम्म. त्याच्या अंतर्गत जे काही रूल्स आहेत रेग्युलेशन्स आहेत ना त्याच्यामध्ये पण रूल्स रेग्युलेशन बनवलेले असतात अथॉरिटीने आणि त्याचा इम्पॅक्ट सर्वांनाच बाइंडिंग असतो. त्याचबरोबर त्याच्यानंतर जे काय त्या ऍक्ट खाली आणि त्या रेग्युलेशन रूल्स खाली जे अथॉरिटी डेव्हलप झाले असतात त्यांना पण काही एम्पॉवर केलेले असतात काय बनवण्यासाठी रूल्स बनवण्यासाठी किंवा त्यांचे गाईडलाईन्स किंवा पॉलिसी गाईडलाईन्स बनवण्यासाठी ते पण इम्प्लिमेंट होत असतात त्या इंडस्ट्रीच्या डिस्ट्रिब्युशन लायसन्सवर. तर ज्याच्या वेळेस त्या अथॉरिटीने काही गाईडलाईन्स दिले असतात तर ते बाइंडिंग असतात त्या डिस्ट्रिब्युशन लायसन्सने इम्प्लिमेंट करणं ते बंधनकारक असतात. त्याच्याबद्दल काय समजा ते इलिगॅलिटी असेल किंवा काय चुकीच्या गोष्टी असतात तर ते संबंधित कंझ्युमर किंवा ॲग्रीड पार्टी ते संबंधित अथॉरिटीकडे चॅलेंज करू शकतात. हे सिस्टम आहे. बरोबर आहे. आताच तुम्ही म्हटलं की लॉला इम्प्लिमेंट करण्यासाठी सर्क्युलर्स आणि रूल्स निघतात. बरोबर आहे. आणि जर तुम्ही रूल्सच लॉच्या विरुद्ध केलेला असेल आणि आम्ही तुम्हाला दाखवत असेल तर तुम्ही आम्हाला लिखित त्या जनरल मॅनेजरच्या की हे कायद्यात बरोबर आहे तुमचं बरं तुम्ही स्मार्ट मीटर्स बसवण्याचे आदेश जनरल मॅनेजर दिलेले मला डॉक्युमेंट दाखवा. हे जे आहे नाही ना जनरल मॅनेजर इज अ बॉस. त्यांनी जनरल मॅनेजरनी कुठल्याही आदेशावर सही केलेलं नाही की तुम्ही स्मार्ट मीटर्स बसवा. मला त्याच्या आदेशाची कॉपी पाहिजे म्हणजे मी या जनरल मॅनेजरला आरोपी. या RDSS स्कीम जी आहे ना ही सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मिनिस्ट्री ऑफ पॉवरने केलेली आहे. बरोबर आहे. ती इलिजिबिलिटी सगळ्या
ऑल स्टेट इलेक्ट्रिसिटी रेग्युलेशनला केलंय. इट इज नॉट ओनली इट महाराष्ट्र इज ओनली electricity फॉर स्टेट ओन. तुम्ही ते आता इट इज ओनली फॉर स्टेट ओन. मग मी सर्व दाखवतो तुम्हाला, मी सर्व दाखवतो. मी चुकीचं बोलत आहात. माझ्याकडे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आहेत आणि मी तुम्हाला डॉक्युमेंट दाखवतो. इट इज स्टेट ओन. मग त्यांनी आम्हाला इलिजिबल केलं नसतं ना. तुम्हाला इलिजिबल केलेलंच नाही. चुकीचं नाही, माहिती नाही, आम्हाला eligible state केल्याशिवाय government चं आम्हाला पैसे नाही. केलं. हल्ली हल्ली आमचं Eligible केलेलं आहे. आम्हाला म्हणून तर दुःखाने scheme सांगायला यांची लागतं, होते. आम्हाला दुःखाने सांगायला लागतं की आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हे कायद्याच्या विरुद्ध जाऊन चांगल्या कामाला मदत न करता ते अमीन पटेल तिथे कसे काय बोलले, वर्षा गायकवाड तिथे कसे काय बोलले, अमित देसाई तिथे कसे काय बोलले, मग आता येत का नाही. फक्त ते 2 मिनिटं तिकडे जाऊन बोलणार आणि त्याच्यानंतर पूल होणार. आता मी तुम्हाला दाखवतो. मी तुम्हाला कायद्याचीच तरतूद दाखवतो. हे बघा, एलिजिबल फॉर डिस्कॉम्स. आता याच्याबद्दल बोला. हे तुम्हाला कायदा लागतं की नाही? हे इलिजिबल डिस्काउंट वगैरे आहे ना, हे मिनिस्टर पॉवर आणि हे तुम्हाला बरोबर आहे. So, मी स्वतः इलिजिबल, मी हे स्वतः बरोबर मी इलिजिबिलिटी ठरवणार नाही. इलिजिबिलिटी Can- आहे ना मिनिस्टर ऑफ पॉवर आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि यांनी सगळं करून दिलेलं आहे ते. केंद्र मिनिस्ट्री ऑफ पॉवर ओव्हररूल दी पार्लिमेंटनी जे कायदा केलेला आहे त्याला ओव्हररूल करू शकतो का? अमेंडमेंट. हे इलिजिबल त्यांनी केलेलं आहे आम्हाला. मिनिस्ट्री ऑफ पॉवरला पार्लिमेंटने इनेक्ट केलेला कायदा विरुद्ध बोलणं अधिकार आहे का? आम्ही इलिजिबल आहे की मिनिस्ट्री ऑफ पॉवरला अधिकार आहे का? अधिकार हे ते सगळे त्यांचे नाही. आहे. अच्छा. नाही नाही, मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो. मी तुम्हाला डॉक्युमेंट. ऐका ना, तुमचं काय कंटेस्ट असेल ना तर तुम्ही निवेदन देऊ शकता. त्याच्यावर यांचा काय जो असेल तो प्रॉपर रिस्पॉन्स मला मिळणार. म्हणजे तुम्ही ह्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की फक्त स्टेट ओन. मी तर MECDL ला चॅलेंज केला. यू आर अ लिमिटेड कंपनी. तुम्हाला प्रायव्हेट कंपनीमध्ये तुम्ही यू आर अ पब्लिकली लिमिटेड कंपनी हॅव्हिंग अ पर्सनल एंटिटी अँड देअरफॉर यू आर एन अंडरटेकिंग. यू आर नॉट अ स्टेट ओन. यू आर अ गव्हर्नमेंट अंडरटेकिंग. पब्लिक अंडरटेकिंग आणि स्टेट ओन याच्यामध्ये पुष्कळ फरक आहे आणि हेच लोकांनाही फसवलं जातं. चुकीचं मार्गदर्शन केलं जातं की आम्ही स्टेट कसं आहे गव्हर्नमेंट. मला हे मी दाखवलेलं चुकीचं आहे का? नाही, हे मी दाखवलेलं चुकीचं आहे का? मला चुकीचं काय नाही, फक्त- legal मग forms चे हे दोन legal आहे. गोष्टी एक चुकीचं होऊ शकतं, एक खरं होऊ शकतं. एक मिनिट, एक लक्षात घ्या. हा सर. हा जो विषय तुम्ही म्हणताय ना एलिजिबिलिटीचा, हा वेगळा झाला. त्यानंतर मीटर, स्मार्ट मीटर लावणे हा विषय वेगळा आहे. स्मार्ट मीटर बद्दलच आहे. सांगतो ना तुम्हाला. हा कम्प्लीट ठीक स्मार्ट आहे ना? मीटर बद्दल आहे. ऐका मी काय सांगतोय. आधी माझं सगळं ऐकून घ्या तुम्ही. हा सर, सॉरी. बोल. कसं आहे, बघा. मीटर हा सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीने एक ऍक्टच्या अंडर आणलेला आहे आणि कोणताही मीटर यापुढे लागताना स्मार्ट मीटर लागेल असं त्याच्यात म्हटलेलं आहे. ओके, असं ऐका, यू कॅनॉट, इलेक्ट्रिसिटी ऍक्ट डज नॉट प्रोव्हाइड यू टू क्रिएट ए मोनोपॉली. तुम्ही हाच लागणार असं होऊ शकत नाही. ऐका, तुम्ही काय लोकांना सांग. ऑप्शन दिलं आधी पाहिजे. मला माझं कंप्लीट आय एम सॉरी, माफ कर. हा. म्हातारा झालं. तर एक तर ज्या प्रायव्हेट पण कंपन्या आहेत म्हणजे टाटा असू द्या, टोरेंट असू द्या, अदानी असू द्या, इन्क्लुडिंग आमच्या पण म्हणजे स्टेट इलेक्ट्रिसिटी एसी जरा थंड कर. तर कुठलं पण म्हणजे ह्या देशामध्ये जे कुठले मीटर लागतील हे स्मार्ट मीटरच लागतील असं CA ने रुलिंग दिलेलं आहे. त्यामुळे फक्त BST लावतंय असं नाही. तुम्हाला टाटाचे पण मीटर स्मार्ट दिसतील, अदानीचे दिसतील, टोरेंटचे दिसतील, MSCDCLचे दिसतील आणि नुसतं महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात तुम्हाला सगळे मीटर हे स्मार्ट मीटरनेच लागताना दिसतील. आता त्याच्या मागे का स्मार्ट मीटर? तर स्मार्ट मीटरने तुमच्याकडे जे मोबाईल ऍप असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या वापरावर नियंत्रण देऊ शकता. त्याच्यातून तुम्हाला सगळे डिटेल्स आणि ट्रान्सपरन्सी बिलिंगची येऊ शकणार. त्याच्यातून मिळणारे जे फायदे त्याच्यातून कंझ्युमरलाच सगळा बेनिफिट मिळणार आहे. कंझ्युमरला बेनिफिट मिळणार आहे. कंझ्युमरला काय मिळणार आहे? कंझ्युमरचाच बेनिफिट मिळणार आहे. मी त्यानंतर बोलतो. हा, त्यामुळे उद्या समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की कुठल्या एखाद्या एरियात लाईट गेली असेल
कंझ्युमरला रात्री अंधारात ते बिल बघायला लागतं, त्यानंतर तिथे तो फोन नंबर बघायला लागतो. एवढं सगळं करण्याच्या ऐवजी आमच्या सिस्टीमच अशा असणार आहेत की तिकडे जर ऑफ सप्लाय झाला तर किती मीटरला एकदम ऑफ सप्लाय हे आम्हाला सिस्टीमला कंट्रोलला आधी कळणार. त्यामुळे त्याच्यावर आम्ही ताबडतोब ऍक्शन आधी स्टार्ट करू शकणार. टीओडी टॅरिफ जो आहे MERC ने दिलेला आहे त्याप्रमाणे एक्झॅक्ट MERC टॅरिफ दिलेला आहे. हो, MERC जो टॅरिफ दिलेला आहे त्याप्रमाणे आता काय होतं की कंझ्युमरला कोणत्या वेळेला किती वापर होतो, सपोज रेसिडेन्शियल असेल किंवा कमर्शियल असेल ते आतापर्यंत कळत नव्हतं. आता रेसिडेन्शियलला पण टीओडी आल्यामुळे आपल्याला त्यांचा वापर पण कळेल, त्याप्रमाणे त्यांना टॅरिफ जो लावण्यात येईल त्याच्यात पण इफेक्टिव्हनेस येईल आणि याचा बेनिफिट कंझ्युमर्सलाच मिळणार आहे. झालं सर तुमचं बोलणं झालं. येस, हे म्हणतात ते दिशाभूल करतायत की कंझ्युमरला बेनिफिट आहे. पुऱ्या महाराष्ट्रात 27,000 कोटी रुपये खर्च करतायत. मुंबईत 6,000 कोटीच्या ठिकाणी 1,720 कोटी आता 1,800 कोटी खर्च करतायत. बघा, पब्लिक पैसा हे 1,800 कोटी खर्च कशाला करतात की तुम्ही किती बघितलं चाललंय बघायला. ते हे सांगत नाही की तुमची कॉस्ट पर युनिट कमी होणार आहे. लोकांना मूर्खात काढणं कसं आहे ते हे बघा. मला काय करायचं आहे, इलेक्ट्रिसिटी इज अन इनइलास्टिक डिमांड म्हणतो त्याला, की इनइलास्टिक आणि इलास्टिक डिमांडचा फरक असा असतो की पैसे कमी झाले तर तुम्ही जास्ती वापरणार, पैसे जास्ती झाले तर तुम्ही इलेक्ट्रिसिटी कमी वापरणार. असं कधीही होत नाही. कारण इलेक्ट्रिसिटी इज अन एसेन्शियल कमॉडिटी, इट इज अ फंडामेंटल राईट ऑफ एव्हरी सिटीजन्स. आणि इथे तुम्ही भाव आम्हाला कमी करायचा आणि जास्ती करायचा प्रश्न येतच नाही हल्ली. त्यामुळे हे आम्हाला दिशाभूल कसे करतात की तुम्हाला बघता यायला तुम्हाला किती, नाहीतरी आम्ही रोज रिडिंग घेतोच. प्रत्येक माणूस ज्याला पाहिजे असेल तो रोज रिडिंग घेतो. त्यासाठी आमची 1,800 कोटी खर्च करायची गरज काय, 27,000 कोटी मुंबईचा खर्च, महाराष्ट्राचा खर्च करायची गरज काय, 3,03 कोटी या देशाचा खर्च करायची गरज काय, जर तो कंझ्युमरला फायदा होत नाही. आता हे म्हणतात की आम्ही रिडक्शन करतो. काय रिडक्शन करतो? लॉस. आणि त्याचा फायदा कोणाला होणार? आमच्या मोठे मोठे लोक जे 3 लाख आमचे खर्च करणार आणि फायदा कोणाला होणार? आता मी काय बोलायची गरजच नाही. म्हणजे लोकांच्या पैशावर पुंजीपतींचे पोट भरण्यासाठी हे जे केलेलं आहे त्याचा आमचा विरोध आहे. दुसरी गोष्ट, कुठल्याही ऍप्लिकेशन मध्ये ज्या सुरुवातीला आहेत त्यामध्ये त्यांनी हे प्रीपेड मीटर्स म्हटलेलं नाही, टीओडी म्हटलेलं नाही आहे, किंवा आम्ही टीओडीचं सर्जिंग चार्जेस पुढे लावणार नाही असं कुठे म्हटलंय का? आज तुम्हाला आम्हीच दाखवलं जातं की 9 ते 5 आम्ही कमी करणार, बरोबर आहे. आणि ज्यावेळी सर्व मीटर लागतील ते पीक पिरियडमध्ये उबर ओलामध्ये काय करतात, 200% तुमच्याकडनं जास्ती घेतात फॉर पीक पिरियड. आणि उद्या तुमच्याकडनं हे डबल टिबल घेतील, कारण तिथे मोठी माणसं आहेत, लोकांना लुटणारी लोक आहेत तिकडे. लक्षात आलं का? मग डबल टिबल केल्यावर तुम्ही काय करणार ते आत्ताच तुम्ही रोखलं पाहिजे. इलेक्ट्रॉनिक मीटर पाहिजे. स्मार्ट मीटर्स मध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं फक्त रिमोट रिडिंग पर्यंत ठीक आहे, पण आम्हाला डिक्लेरेशन पाहिजे की त्यामध्ये टीओडी बघता येणार नाही. किंवा तुम्ही एफिडेव्हिट द्या आम्हाला की आयुष्यभर सर्जिंग चार्जेस पीक पिरियड मध्ये लागणार नाही असं लेखी द्या आम्हाला. आम्ही तुमच्यावर विश्वास करतो. आम्हाला आमच्या आमदार खासदार कॉर्पोरेटरवर विश्वास नाही. हे कधीही दगा देऊ शकतात, कधीही पलटी मारू शकतात. अशा लोकांवर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. आम्हाला सीएमनी किंवा जनरल मॅनेजरनी किंवा एमडीनी एफिडेव्हिट द्यावं की सर्जिंग चार्जेस म्हणजे काय, पीक पिरियडला डबल टिबल लावणं त्याला सर्जिंग चार्जेस म्हणतात, ते लावणार नाही असं आयुष्यभर आम्हाला एफिडेव्हिट द्या. मग आम्ही त्याच्याबद्दल विचार करू. हे खोटं बोलतात, दिशाभूल करतात, लोकांना कळत नाही आणि म्हणून येतात. इलेक्ट्रिक मीटर 47(5) मध्ये म्हटलंय ओनली करेक्ट मीटर्स. आता करेक्ट मीटर्स बद्दल मी येतो. यांच्याकडे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचं मेट्रोलॉजी डिपार्टमेंटचं सर्टिफिकेशन नाहीये. आतापर्यंत आम्हाला विश्वास होता BST आहे, पब्लिक अथॉरिटी आहे, दगाबाजी करणार नाही. कारण पब्लिक अथॉरिटीला तुम्ही रेव्हेन्यू वाढवून काय तुम्हाला पर्सनली मिळणार नाही, GM ला पर्सनली मिळणार नाही. आम्हाला विश्वास होता म्हणून आम्ही त्याच्याबद्दल काय बोललो नाही. पण आता तुम्ही हे सर्व पुंजीपतींना देतात. पुंजीपतींनी 1% वाढवलं, 2% वाढवलं, काय करणार तुम्ही? आणि त्यांचे ऑफिसेस किती आहेत माहिती आहे का? BSTचे प्रत्येक वॉर्डमध्ये ऑफिसेस आहेत. यांचे ऑफिस कुठे सांताक्रूजला आहे, कुठे बोरवलीला आहे आणि कुठेतरी टिळकनगरला आहे. तुम्ही तिथे फेरा मारत राहायचे दिवसभर. आणि ते त्यांचा टेलिफोन नंबर नसतं, ऑफिसचा ऍड्रेस नसतो, त्यांच्या माणसाला भेटायचा हे नसतं. माझ्या ईमेलला एकही ईमेलला अडानी, टाटा, टॉरेंट यांनी उत्तर दिलेलं नाही, MSCDL उत्तर दिलेलं नाही. अशा इनकॉम्पिटंट आणि डिसऑनेस्ट इलेक्ट्रिक कंपनीजवर विश्वास ठेवता येणार नाही. म्हणून आम्ही ऑपोज करतो. आम्हाला रायटिंग मध्ये द्या की आम्ही सर्जिंग चार्जेस संध्याकाळी 5
ते दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जास्ती चार्जेस लावणार नाही हे द्या. तिसरी गोष्ट, मद्रासमध्ये 6.5 रुपये युनिट 500 युनिटच्या वर आहे, आमच्याकडे 12 रुपये. ह्याचंही सर्टिफिकेट हे नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला लुटलं जातं. जागृत व्हा लोकांनो, नाही तर मराल. पुढची पिढी फक्त इलेक्ट्रिक बिल, पाण्याचं बिल आणि टेलिफोन बिल भरत मरेल. बोला आता. याच्यामध्ये ज्या अगोदर ज्याप्रमाणे डिस्कशन झालं, सर टॅरिफ सेंट्रल इलेक्ट्रिसिटी MERC याच्याप्रमाणे रेग्युलेट होतो. हा सर्व बिझनेस हा इलेक्ट्रिसिटी ऍक्टच्या लेवलप्रमाणे चालतो आणि ती इम्प्लिमेंटेशन आणि रेग्युलेशन करण्याची जी कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये MERC आहे. बाकीचे ठिकाणी स्टेट इलेक्ट्रिक रेग्युलेटरी कमिशन आहे. टॅरिफ कोणत्या बेसवरती डिसाईड केलं त्याला सो मेनी फॅक्टर्स आहेत. एकच गोष्ट फक्त एक्सपेंडिचर आणि करून टॅरिफ डिसाईड होत नाही. त्याची डिमांड पॉवर, रिक्वायरमेंट, जॉग्राफिकल एरिया, त्याच्यानंतर कंझ्युमरचं डिमांड, इंडस्ट्रियल डिमांड, कमर्शियल डिमांड, रेसिडेन्शियल डिमांड, या सगळ्या डिमांडचा विचार करून त्याच्यामध्ये जे जे काय एक्सपेंडिचर होतं त्याची रिक्वायरमेंट कन्सिडर करून त्या कन्सिडर करण्याकरता कंझ्युमरला बेनिफिटच्या गोष्टीने केले जातात आणि त्याचा सर्व ॲज अ BST म्हणून इथे नो प्रॉफिट नो लॉस ह्या गोष्टीवरती चालतं आणि MERC रेग्युलेट करतं. आणि त्यामुळे जो कोणी TODचा जो टॅरिफ मध्ये इन्क्लूड केलेला आहे, कारण आत्ताच्या काळामध्ये सोलर पॉवर आपल्याकडे मिळालेली आहे. आता ती सोलर पॉवर मिळालेली आहे तर त्याचा बेनिफिट कंझ्युमरला मिळाला पाहिजे. त्याच्यात तुम्हाला रेग्युलर टॅरिफपेक्षा त्याच्या टॅरिफमध्ये फरक पडायला पाहिजे. तर ते केव्हा शक्य होईल? तर स्मार्ट मीटरमध्ये जे रजिस्टर होणार त्याच्यामध्ये इन्क्लूड होऊन त्याच्यामध्ये येणार आणि त्याचा कंझ्युमरला फायदा होणार. अदरवाईज जर TOD टॅरिफ तुम्हाला स्लॉट जर मिळाले नसतील तर त्या स्लॉटमध्ये तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार नाही. जे 50 पैसे किंवा 1 रुपये जे आता तुम्हाला पर युनिट मिळणार आहे ते कोणत्या बेसवरती होणार? त्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन इम्पॉर्टंट आहे. आता ते रजिस्टर करणं स्मार्ट मीटरमध्येच होणार. कारण अगोदर कशी सिच्युएशन कंडिशन होती, टॅरिफ म्हणजे डिमांड, लोड डिमांड होतं ते थर्मल पॉवर आहे, आणखी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये होते. आता सोलर पॉवर रिन्युएबल एनर्जी आहे तर रिन्युएबल एनर्जीला आपण पुढे घ्यायला पाहिजे, प्रमोट करायला पाहिजे आणि ते प्रमोट करण्यामध्ये तर फायदा आहे आणि हे देशाचा फायदा आहे. याच्यात काय इंडिव्हिज्युअल कुठल्या कंपनीचा याच्यात फायदा नाही. देशामध्ये रिन्युएबल एनर्जी वापरून करून इकॉनॉमी मेजर, फायनान्शियल बर्डन, कारण बाकीचे कसे सोर्स जे पॉवर येतात की थर्मल आहे, त्याला कोळसा आहे, ऑइल आहे, गॅस आहे, या ठिकाणी त्याचं काही नाहीये. वन टाइम याच्यामध्ये आम्ही PPA केले की आम्हाला वर्षानुवर्ष त्याच्यातनं कमी रेटचं मिळणार. आता हे रेट कमी मिळाले तर कंझ्युमरला आपल्याला बेनिफिट त्याला सगळ्या. पण ओव्हरऑल एक जी आहे ही जी आहे ना रेग्युलेट करणं, टॅरिफ रेग्युलेटर हे सगळं याच्यामध्ये विचार करून तुम्हाला ते टॅरिफ डिसाईड केलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते टॅरिफ आपल्याला इम्प्लिमेंट करण्याचं आपल्याला डायरेक्शन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे फायदा होतोय. हे काही वन साइड किंवा आम्ही मिसगाईड करत नाहीये. आता जे कोणी मिसगाईड करत असेल ते लोक बघत असतील की बाबा हे लोक मिसगाईड करतात, या सगळे मिसगाईड करतात. कारण टॅरिफ रेग्युलेशन MERC करते, ते टॅरिफ MERC डिसाईड करतात आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंट होतं. याचा जो उच्चार इव्हन सोलर रूफटॉप वगैरे जे लावतात ना त्यांनी किती एनर्जी जनरेट केली, किती वेळात केली, हे जर तुमच्याकडे TOD नसेल तर कळणारच नाही. त्यामुळे ते एनर्जी जी जनरेट झाली त्याने सिस्टीम मध्ये टाकली की स्वतः वापरली, सिस्टीम मध्ये टाकले असेल तर त्याचे पैसे कंझ्युमरला मिळतात. म्हणजे हे कळेल केव्हा, जर TOD मीटर असेल तरच. TOD म्हणजे काय, फक्त टाइम ऑफ द डे, बस. तो फक्त एक तासाला किती एनर्जी त्याने कंझ्युम केली किंवा एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट हे फक्त त्याच्यात मिळतं. दॅट डझंट मीन उद्या असं पण होऊ शकतं की तुम्ही जे म्हणतात सर्जिंग होणार नाही, तर कदाचित तसं न होता सगळं प्लेन पण त्याने होऊ शकेल. इट डिपेंड्स ऑन MERC. सर आपलं मला हेच म्हणायचं आहे की MERCला मी प्रॉसिक्यूट करतोय या स्मार्ट मीटर्समध्ये. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू दी मेंबर्स, मला पर्सनल तुमच्याशी काही नाही MERCच्या मेंबर्सला, पण MERC ही कधी कधी चुकू शकते आणि चुकतं. कारण आर्ग्युमेंटमध्ये बरेच वेळा मला दाबायचा प्रयत्न केला MERCनी, पण मला माहिती आहे कोर्टात कसं आर्ग्यू करायचं. म्हणून मी MERCला म्हटलं की तुम्ही मला डायरेक्शन देऊ शकत नाही की 5 मिनिटात करा म्हणून. तिसरी गोष्ट, आतापर्यंत ते काय म्हणतात TODचं अर्थ काय की 9 ते 5 तुम्हाला त्याचा बेनिफिट देतो. तुम्ही हे ॲफिडेव्हिट द्या की आम्ही पर युनिट सर्जिंग चार्जेस लावणार नाही. हे का देत नाही? कारण सर्वांनी एकदा लावलं की झालं, मग आपल्या आमदार खासदार कॉर्पोरेटरना काय पलटी मारायला किती वेळ लागते.
आयुष्यभर पलटीच मारलेलं या लोकांनी, तर एफिडेव्हिट पाहिजे की आम्ही सर्जिंग चार्जेस पुढे कधीही लावणार नाही असं आम्हाला लेखी एफिडेव्हिट द्या. त्याच्यानंतर आपण विचारू का तुम्ही सर्जिंग चार्जेस लावणार नाहीत म्हणून तुम्ही एफिडेव्हिट देत नाही. वाय इज नॉट एमबीआरसीने का डिक्लेरेशन नाही केलंय आणि एमबीआरसी कोण आहे. एमबीआरसी इज ऑल्सो पार्ट, देवर अ पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट, देवर अ पार्ट. दे का असे इंडिपेंडेंट जजेस त्यांनी नाही ठेवले आहेत की जे वेगळे करतात, जे तुमच्यातलेच आहेत त्याच्यामध्ये सॉफ्ट कॉर्नर असतो की काय असतो. आणि प्रत्येक माझ्या कुठल्याही एमईआरसीने माझ्या मॅटरला एक्सप्लेन्ड रिझन ऑर्डर दिलेली नाही. मी लेखी दिलेलं आहे आणि ते मी सर्व दाखवणार आहे की एमईआरसीने मी ऑब्जेक्शन रेज केलेल्याला कुठेही रिझन ऑर्डर दिलेलं नाही. आणि मग आज माझ्यात लढायची ताकद आहे, उद्या मी मेलो तर संपलं. मला माहिती आहे की एवढी लढायची ताकद फार कमी लोकात आहे आणि आज ती देवानी मला दिलेली आहे. आणि मरेच्या अगोदर मी सर्वात जागृत करू इच्छितो की एमईआरसी प्रत्येक वेळेला परफेक्ट असते अशातला भाग नाही. आणि त्यामुळे आपण नागरिकांनी जागृत व्हावा आणि लेखी एफिडेव्हिट द्यावं की बाबा रे आम्ही सर्जिंग चार्जेस किंवा आम्ही चार्जेस पीक पिरियडला जास्ती लावणार नाही असं आपण एफिडेव्हिट द्यावं की आयुष्यभर लावणार नाही, ते कधी देत नाहीत. मग काय. आणि पहिल्याच सर्वात गोष्ट नोटीस, दॅट नोटीस इट सेल्फ इज इलिगल. आणि त्या नोटीसला मी चॅलेंज केलेलं आहे. बघा मी कोर्टाचे माझे मॅटर हे पण आहे, दिस इज माय कोर्ट डॉक्युमेंट, मी कोर्टात मूव्ह केलेलं आहे की हे लोक नोटीस, यांचं नोटीसच इलिगल आहे. दॅफो पुढचं काय प्रश्नच येत नाही. हे नोटीस बद्दल बोलत नाही. 171 नोटीसची तिथे लावलेलं नाही, 170चा कंप्लायन्स नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे की ज्याला 170ची नोटीस मिळाली त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. मी तुमच्या वतीने कोर्टात तुम्हाला सर्व ड्राफ्टिंग करून देईन. कोर्टात लढायचं काम तुमचं. ही दादागिरी एमईआरसीची असो किंवा कुठल्याही इलेक्ट्रिक कंपनीची असो ही चालू देऊ नका. पुढच्या पिढीला तुम्ही ठार मारून टाकाल. एक तुम्हाला सांगू का, आम्ही 171 पण कोणत्याही कन्झ्युमरच्या अगेन्स्ट तुम्ही नाही. नाही हो सर, तुम्ही आम्ही म्हणजे सर यू आर ए पब्लिक सर्वंट हु इज डायरेक्टेड टू स्पीक इन दिस वे. You cannot speak. नाही. Sir, you are a public servant. You cannot go against the government. You are paid for this. You are paid for this. तुम्ही माझ्याशी आता बोलू शकणार नाही, पण तुमचे प्रत्येक बीएसटीचे मोठ्यातले मोठे माणसं माझ्याशी इन पर्सन बोलताना हेच सांगतात की आम्हाला पर्याय नाही साहेब, आमचं पोट आहे त्यामुळे आम्हाला हे बोलायला लागतं. हे तुमच्या टॉप मोस्ट ऑफिसरनी मला सांगितलं. मी नाव घेत नाही कोणाचं, पण आज तुमचं पोट त्याच्यावर आहे. नाहीतर तुमच्यावर काहीतरी गदा येईल म्हणून तुम्ही एंटी इस्टॅब्लिशमेंट बोलूच शकत नाही. तुम्ही याचं उत्तर द्या ना मला की तुम्ही सर्जिंग चार्जेस लावणार नाही. मला लेखी द्या. सर सर्जिंग चार्जेस तुम्हाला चार्जेस नाही, पण ते आम्हाला लेखी द्या की तुम्ही सर्जिंग तुम्ही लेखी देणार नाही ना. मग तुम्ही एमईआरसीला प्रेझेंटेशन तुमच्या टॅरिफ कशावर ठरतं. बीएसटीने जे प्रेझेंट केलं त्याच्यावर टॅरिफ ठरतं. बरोबर आहे. मग तुम्ही प्रेझेंटेशन करा की आमच्या तर्फे यापुढे सर्जिंग चार्जेस कुठेही लागणार नाही. फक्त जे सोलार जे आहेत त्याचे तुम्हाला कमी पैसे लागतील, बाकी लागणार नाही असं तुम्ही सबमिशन करा आणि आपण ऑर्डर घेऊया त्यांच्याकडून. तुम्ही आतापर्यंत का नाही केलं. ज्यावेळी तुम्ही सेचत करताय त्यावेळी सर्जिंग चार्जेस लावलेलेच नाही. तुम्ही लावलेले नाही साहेब, पण हे लागणार साहेब. मी नाव घेत नाही. एका पॉलिटिशियननी स्पष्ट म्हटलेलं आहे 20% मोर फ्रॉम इव्हनिंग. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. मी माझ्या प्रत्येक गोष्टी मी एव्हिडन्स ठेवतो, पण मला त्या आता ह्याच्यात घुसायचं नाही. आता ज्यावेळी पब्लिक ऑपोजिशन आलं त्यावेळी सर्जिंग बाजूला काढलं, नाही तर तुम्ही 20% जास्ती लावणार होतात. नाही हे पहा तुम्हाला हे पॉलिटिशियननी म्हटलेलं आहे, हे बरोबर आहे. मागचं मी लॉजिक सांगतो. नाही लॉजिक नको. तुमचा लॉजिक सर्व स्टार्टिंग 9 ते 5 दरम्यान आपण जे 50 पैसे पर युनिट आपण डिस्काउंट का देतो आहोत, कारण त्या दरम्यान सोलर एनर्जी आपल्याला ते मला कळलं. पण तुम्ही 5 ते नंतर सर्जिंग चार्जेस का लावणार नाही ते सांगा, किंवा लावणार नाहीत म्हणून सांगा. त्याच्याबद्दल सायलेंट आहात तुम्ही. ऐका त्यावेळेला रेट नॅचरली जास्त असणार. बघा तेच सांगतोय ना तुम्हाला. अरे तेच सांगतोय. त्यावेळेला सोलर रात्रीच्या वेळेला सोलर ऑपरेट होतात का. रात्रीच्या वेळेला सोलर एनर्जी अवेलेबल नसते, म्हणून ते चार्जेस नेहमी तुमच्या सोलर पेक्षा. मग त्यापेक्षा सोलर चार्जेस तुम्ही टोटल एक्सपेन्सेस मधून मायनस करून जनरल लावा ना. तुम्हाला हे डबल करून लोकांना आम्ही एमईआरसी कडे जेव्हा आमची पिटिशन जाते त्यावेळेला सगळं पब्लिक हिअरिंग करूनच पब्लिक हिअरिंग. सर विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, पब्लिक हिअरिंग मध्ये मी फक्त एकटाच होतो आर्ग्यू करायला. एकही माणूस नाही. आमच्याकडची जनता मेलेली आहे.
त्यांना काही कळत नाहीये. आणि मी एकटा असताना मला एमईआरसी सांगते 5 मिनिटात बोला, हॉल खाली आहे, 5 मिनिटात बोला. म्हटलं साहेब तुम्ही मला फोर्स करू शकत नाही, 1800 कोटीचा प्रॉब्लेम आहे, मला टाइम पाहिजे, मी तुमचं ऐकणार नाही, हे स्पष्ट मी सांगितलं. अशा प्रकारे एमईआरसी बोलणाऱ्याला दाबायचा प्रयत्न करते. त्यामुळे एमईआरसी काय आमच्यासाठी असेल हा MERC प्रश्नच is the येतो. authority for deciding any tariff. Yes. आणि it is binding on us बट ओके to follow it. यू विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट तुम्ही बोलू शकत नाही सर, मला मान्य आहे. मला फक्त एवढंच पाहिजे की तुम्ही नोटीस जे लावले ती 171 नाहीये, हे स्पष्ट आहे. पब्लिक चॅलेंज करा, मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही हे सांगत नाही की सर्जिंग चार्जेस आम्ही लावणार नाहीत, म्हणजे आज नाही तर उद्या ज्यावेळी सर्वांनी 80% लागतील त्यावेळी तुम्ही सर्जिंग चार्ज लावतात. त्यानंतर कुठल्याही कायद्यात मी एकच मीटर लावेन असं सांगूच शकत नाही, तुम्ही ते लावता. त्यानंतर ह्यांच्याकडे मेट्रोलॉजी डिपार्टमेंट, स्टेट मेट्रोलॉजी डिपार्टमेंटचं सर्टिफिकेशन नाही आहे, म्हणजे लागतच नाही. नाही लागत नाही, असं कुठेच होऊ शकत नाही. नाही असं लागत नाही meter. लागत नाही. वेट्स अँड मेजर्स डिपार्टमेंट इलेक्ट्रिसिटी मेजरमेंट त्याच्यासाठी तो मेजर आणि वेट्स अँड मेजर. साहेब मला सांगा, या प्रायव्हेट कंपनीने वर खाली केला, कोण जबाबदार आहे? तुमचं प्रत्येक गोष्ट प्रायव्हेट कशी करतील ते मीटर? आमचे आहेत, बीएसटीचे मीटर आहेत. बीएसटी पुढे कुठे राहणार आहे का? जमा मग राहणार ना बीएसटी काय? बीएसटी पुढच्या 2 वर्षात संपणार आहे. नाही असं नाही आहे. असं मी अजून काय करायचं? फक्त ते एक मला क्लिअर करायचं होतं. ते जे पलीकडे प्रोविजन दाखवतो मला, ते जे इलिजिबिलिटीचे मात्र डिस्काउंटला, त्यात त्यांनी 2 अल्टरनेटिव्ह आहेत. ऑल स्टेट ओनर डिस्ट्रीब्युशन कंपनीज अँड स्टेट ऑब्लिक अंडरटेकिंग फॉर डिपार्टमेंट्स इन ब्रॅकेट रेफर टू ॲज अ डिस्कॉम्स कलेक्टिव्हली. जे काही डिस्कॉम असतील ना, म्हणजे स्टेट ओनर डिस्ट्रीब्युशन कंपनीज पण आणि स्टेटच्या ज्या काही डिपार्टमेंट असतात, म्हणजे जे जसं की आपलं बीएसटी सर तुम्ही स्टेट डिपार्टमेंट आहे. स्टेट पॉवर डिपार्टमेंट नाही आहे. हे सांगतो मला कसं माहिती आहे का, मला डॉक्युमेंटेशन नाही आपले हे एमएम साईट खाली एस्टॅब्लिश झालेलं स्टॅट्युटरी अंडरटेकिंग आहे. हे वन ऑफ दी लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचं अथॉरिटीज आहे. लोकल अथॉरिटीज ही कॉर्पोरेशन एमसीजीएम ही लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच आहे. त्या गव्हर्नमेंटच ही एक अंडरटेकिंग स्टॅट्युटरी नॉट ए गव्हर्नमेंट. आणि स्टेटच्या डेफिनेशन मध्ये सुद्धा तुम्ही चेक करा. मी चेक केलंय सर. नाही म्हणजे चेक करा. त्यात कंपनी असेल ना तर तुम्ही आम्हाला सबमिशन द्या. डोंट वरी, त्याच्याबद्दल आम्ही ते डिफरंट एंटिटी. स्टेटचा एंटिटी बीएसटी आणि स्टेट हा एक होऊच शकत नाही. आणि बीएसटी लोकल गव्हर्नमेंट, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे. आणि सॉरी बीएसटी लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे, लोकल सेल्फ आहे. इट इज नॉट ए गव्हर्नमेंट. आणि सेकंडली बीएसटी इज अ पार्ट ऑफ ओनली ट्रान्सपोर्ट अँड इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामध्ये इट डज नॉट बिकम ए प्लॅनिंग अथॉरिटी ऑल्सो. सो इट इज नॉट अ लोकल गव्हर्नमेंट ऑल्सो. नाहीच आहे. इट इज फॉर युटिलिटी पर्पज ओनली. युटिलिटी आहे बरोबर. आमच्या मला ह्या प्रश्नाचे उत्तर ह्याच्यात आम्ही तुम्ही मला जे आहे ना, त्याच्या नंतर तुम्ही स्पष्टपणे म्हटलेलं म्हटलेलं आहे. मी एवढे जे तुम्हाला लिहून पाठवलेलं आहे माझे, त्याचं मला उत्तर द्या. मला स्पेशली नोटीस वगैरे आहेत. आणि मला जर 8 दिवसात नाही आलं तर माननीय बीएसटी चेअरमॅन, मी तुमच्या ऑफिसच्या बाहेर येणार. तुम्हाला पोलिसांना बोलवायचं आहे बोलवा, तुम्हाला कोणाला बोलवायचं आहे बोलवा, कारण तुम्ही माझे नौकर आहात. बीएसटी चेअरमॅन तुम्ही माझे नौकर आहात. यू आर अ पब्लिक सर्वंट. आय एम पब्लिक सर्वंट. म्हणजे नोकर असं म्हणताय ना. सर्वंट म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन सर्वंट? कायद्यातल्या काम करणार सर्वंट म्हणजे काय? ऑफिसर आहोत, त्यात वादच नाही. सर्वंट म्हणजे काय? मराठी सर्वंट म्हणजे नोकर होतं की नाही? तर तुम्ही कायद्याला 13/1/25 जी आर आहे की मी 2 तास रोजचे भेटले पाहिजे. त्याचं जी आर मी तुम्हाला पाठवलेलं आहे. आणि दर सोमवारी तुम्ही आम्हाला इन्स्पेक्शन दिलं पाहिजे, त्याचाही जी आर पाठवलेला आहे. आणि तुम्ही म्हणजे जनरल मॅनेजर बीएसटी मला हे डायरेक्ट करू शकत नाही की तुम्ही एजीएमला भेटला, मी भेटलोय, मला तुम्हाला भेटायचं आहे. कारण आय वॉन्ट टू सी युअर कॉम्पिटन्सी टू नो ऑल दिस थिंग्स अँड टू स्पीक ऑन ऑल दिस थिंग्स बिकॉज आय एम पेइंग यू दिस सॅलरी फ्रॉम माय टॅक्स पेअर मनी. देअरफॉर जनरल मॅनेजर बीएसटी, I want to see you and you have to meet me under any circumstances. जय हिंद. जीएम साहेबांना भेटायचं असेल तरी आमच्याकडून काय नाही मला